नमस्कार, अनु कुक अँड बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि अनु कुक अँड बेकर्सतर्फे तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण पाहणार आहोत बटर गार्लिक प्रॉन्स। आता पाहूया ते बनवण्यासाठी आपण इथे पॅनमध्ये बटर घेतलेलं आहे 1 चमचा। ते बटर आता चांगलं मेल्ट व्हायला द्यायचं आपण आणि हे स्टार्टर म्हणून खाल्लं जातं। खूप छान अशी चव येते त्याची। हॉटेलमध्ये सध्या सहज उपलब्ध होतं। आपण घरी बनवून पाहत आहोत हे। आता ह्याच्यामध्ये आपण बटर मेल्ट झालेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आपण बारीक चॉप केलेले गार्लिक म्हणजे लसूण आपण टाकून घ्यायचे आहेत। एकदम बारीक असे लसूण कापून घ्यायचे आहे। शक्यतो 4 ते 5 पाकळ्या मी जाड अशा घेतलेल्या, त्यात आपण घेऊन ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत। आता मिक्स करून घेऊया। ह्या तुम्ही घरी नक्की करून पहा। तुम्हाला आवडल्यास मला कमेंट्समध्ये मेसेज करून सांगा। आता आपण हे परतून घेऊया। थोडीशी अशी भाजून घ्यायची आहे बटरमध्ये आणि आपण एका साईडला ते प्रॉन्स साफ करून घेतलेले आहेत, त्याच्या आतले धागे काढून घेतलेले आहेत। मी मागे शेपूटही त्याची ठेवलेली नाही आहे। काही ठिकाणी आपल्याला हॉटेलमध्ये शक्यतो शेपूट ठेवलेले आपल्याला भेटतात प्रॉन्स। इथे मी प्रॉन्स टाकून घेतलेले आहेत। कोळंबी साफ केलेली आहे ही आणि ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। ह्यापेक्षा थोडी जास्तही टाकू शकता, मी इथे थोडीच वापरलेली आहे। पाहू शकता आपली कोळंबी जी आता थोडीशी अशी जास्त फुगलेली होती ती आता छोटी व्हायला लागलेली आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये जास्त साहित्य लागत नाही, फक्त आपल्याला बटर लागणार आहे, लसूण लागणार आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेत आहोत। चवीपुरतं टाकायचं आहे, कारण ऑलरेडी बटरमध्ये मीठ असल्या कारणाने यामध्ये चवीपुरतं मीठ तुम्ही टाका, त्यापेक्षा जास्त मीठ टाकू नका, नाही तर खारट होण्याची शक्यता असते। त्यानंतर इथे मी टाकलेलं आहे ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी पावडर टाकलेली आहे, तीही थोडीशी टाका आणि अतिशय सुंदर अशी चव अशी त्यामध्ये उतरते। आणि आता आपण मिक्स करून घेऊया आणि ह्याला आपण 10 ते 15 मिनिटापर्यंत असं परतून थोडंसं घ्यायचं आहे, जास्त नाही, कोळंबी लगेच शिजते। आपली आता कोळंबी तयार झालेली आहे। आता मी ह्याच्यावरती गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर टाकलेली आहे आणि ही प्लेट आपली रेडी झालेली आहे। स्टार्टर म्हणून तुम्ही खूप असे छान अशी खाऊ शकता। खूप छान अशी चव येते। ह्याला काही तुम्ही कॉर्नफ्लोअर टाकू नका, काही गरज नाही आहे। खूप सुंदर अशी चव येते। घरी नक्की करून पहा। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास माझ्या अनु कुक अँड बेकर्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।